श्रीमान बसवराज गुंडाप्पा यसके यांचा जन्म 1951 या वर्षी नागापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुंडाप्पा यसके व त्यांच्या आईंचे नाव गंगाबाई व रत्नाबाई. 2 वडील बहीण व 1 लहान भाऊ. टीवर 1 लहान बहीण असा 5 भावंडांचा हा नमस्कार विस्तार. शिवशरनाथ. आज माझे वडील बसवराजप्पा गुंडाप्पा यसके यांच्या अमृत महोत्सव ही वर्ष आहे आणि त्या संदर्भात आज व्यक्त व्हायचं आहे. पण आमच्या स्वभाव हा वडील म्हणून तर सगळं साहजिक त्यांनी आम्हाला वाढवलं, त्यांचे कर्तव्य पूर्ण केले, जे सगळे करतात ते केलं. पण त्यांचा जी व्यापकता होती त्यांच्या जीवनाचं जर सांगायचं म्हणलं सामाजिक दायित्वाच्या हिशोबात, तर फक्त त्यांचे मुलं आणि पत्नी एवढाच त्यांनी आपल्या संसाराचं परीघ न ठेवता आजूबाजूचे ज्यांच्या बहिणी असतील, आई वडील असतील, भाऊ असतील, छोटे बंधू प्रभाकरी असतील, त्यांची फॅमिली, गावातच वगैरे भागनाथ काम ज्याला म्हणतो त्यांचा गावात दिलेले होते राजराप्पा कस्तुरे यांना, त्यांचा परिवार असेल, किंवा मनमताप्पा शेटे जे की भागनाथच्या नंदाचा मुलगा. तसं पाहिलं तर नातं हा फक्त पाहुणचारापुरता 1 दिवसाचं 2 दिवसाचं जे की सांसारिक जीवनाची नाते असतात त्या मर्यादेने पाहिले तर त्यांनी हे नात्यांना तेवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता अगदी लेकरांसारखा जीवाला लावला, सुखदुःखात त्यांच्या सहभागी झाली. त्यांना आर्थिकदृष्ट्या हे कमकुवत फॅमिली होती आमची, फार काही सक्षम नव्हते, पण जे काही मनात प्रेम असेल तर जागा जवळ मिळते त्याप्रमाणे त्यांना फक्त एक मानसिक आधार दिले, संकटाच्या मनी एकाला उभ दिली. ही अटॅचमेंट जी आहे रक्ताच्या नात्याच्या पलीकडची किंवा रक्ताच्या नात्याची जी सांभाळली यांनी काटेकोरपणे, ही खरं ह्यांच्या जीवनाचं मूल्य आहे असं मी मानतो. त्यांच्या प्रत्येक कार्यात स्वतःला पूर्णतः झोकून देऊन कोणताही उगा औपचारिकता पाळवण म्हणून एखाद्या नात्याचं निभवायचं म्हणून न करता सगळ्या गोष्टी करतात. आणि समाजामध्येही कसं पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत, रोजच्या खाण्यापिण्याच्या साठी झगडणारी फॅमिली, शेती कष्ट करून, माझ्या आईने तर खूप कष्ट केले, वडिलांची त्यांना साथ होतीच. अशा फॅमिलीला संस्कार, आदरयुक्त जीवन, आपल्या ज्या धर्मात जन्मलं त्याच्याविषयीचे पूर्ण आचरण, या गोष्टी खरं तर अवघड आहे. पण त्यांनी ह्या गोष्टी अहमदपूरच्या आप्पांचा सहवास असेल, काय त्यांचा आशीर्वाद असेल, त्यांनी स्वतःच्या जीवनात पाळलाय. बसवराज हे लहानपणी आपल्या आई वडिलांचे खूप लाडके. बसवराज जसे वाढत होते, तारुण्याकडे वाटचाल करत असताना वडिलांनी त्यांचे लग्न इंदुबाई काशीनाथप्पा टेंकाळे यांच्याशी लावून दिले. घरात खूप आनंद होता. आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, पण प्रेम व कुटुंबाचा एकत्रपणा हा घट्ट होता. बसवराज व इंदुबाई या दाम्पत्यांना 3 पुत्र आहेत, कैलास, विलास व दत्तात्रय. परिस्थिती साधारणच, पण समाजामध्ये माणुसकीने राहत व आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो आहोत, ज्या धर्मात जन्माला आलो आहोत, त्याचे आचरण व संस्कार स्वतःच्या जीवनात रुजवले. आज श्री बसवराज मामांचा अमृत उत्सवाचा कार्यक्रम होत आहे. हा क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मला त्यांच्याबद्दल आज बोलण्यासाठी शब्द कमी पडत आहेत, शब्द सुचत नाही. मामाने आमच्या जडणघडणामध्ये मामाचा खूप मोलाचा वाटा आहे. मला पहिल्या वर्गात हाताला धरून शाळेत घेऊन सोडण्यापासून त्यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे आणि त्यांनी जे मला संस्कार दिले ते आज संस्कार माझ्या जीवन घडण्यामध्ये आज मला खूप कामाला येते. आज आम्ही आहे ते त्यांच्यामुळेच आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे संस्कार दिले माझ्या बहीण भावंडाला दिले, मला दिले. आमच्या बहीण भावनाचे, माझे लग्न, माझ्या बहिणीचं लग्न, माझ्या भाच्याचं लग्न, हे सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी इतक्या आनंदाने पार पाडल्या, म्हणजे आपण विचार करू शकत नाही असं त्यांनी हे पार पाडलेलं आहे. आणि म्हणजे त्यांचा स्वभाव तसा कठोर स्वभाव आणि कडक स्वभाव, पण त्या कठोर स्वभावातून त्यांचं प्रेम हा लपून राहू शकलेलं नाही. त्याच्यातून आमच्या घरामध्ये जसे 14-15 लोक होते, कुटुंबाचं होतं एकत्रित कुटुंब, तरी मामाचं प्रत्येक कुटुंबावर एक वेगळं लक्ष राहायचं आणि कोण जेवलं, कोण राहिलं, काय सगळ्याचा विचार करायचे ते. आणि त्यांनी हे सगळं कार्य केलं. हे मला मामा नसून आमच्या आई वडिलासारखे होते. त्यांनी आम्हाला वडिलाचं प्रेम दिलं, आमचे सर्व म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडल्या. म्हणून मी त्यांना म्हणजे पुढील आयुष्यासाठी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य साठी मी त्यांच्यासाठी प्रभू नाथनाथाला मी प्रार्थना करतो. बसवराजप्पा व त्यांच्या पत्नी यांच्या संसारात हा मोगरा सारखा परिवार फुलत आहे. या दाम्पत्याला 3 मुले, कैलास, विलास आणि दत्तात्रय. पुढे त्यांची नातवंडे कुमारी शिवानी, कुमारी तनया, सोहम, आदित्य, ओम, शिवांश असे हे आजोबांचे म्हणजेच
बसवराज अप्पा यांचे नातवंड आपल्या जीवनात चांगली प्रगती करत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही लोक येतात की ज्यांना पाहून आपण प्रभावित होतो. त्यांना आपण आपले आयडियल, मार्गदर्शक, दिशादर्शक मानतो. असेच माझ्या आयुष्यातील माझे दिशादर्शक, मार्गदर्शक, आदर्श म्हणजे बसवराज अप्पा यसके यांचा आपण आज 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा आणि अविस्मरणीय आहे. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये अप्पांचा खूप मोठा सहवास लाभलेला आहे. माझे बालपणी अप्पांचा खूप सहवास भेटला मला. बालपणी अप्पा खेळायला जाऊ द्यायचे नाही. आमच्या घराच्या बाजूच्या 2 घरांची मला लिमिट होती. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही मर्यादा आहेत ही गोष्ट माझ्या त्यावेळी लक्षात आली. आणि लहानपणी खेळायला न जाऊ देता ते दुकानामध्ये बसून ठेवायचे. स्वाभाविकच लहानपण होतं, त्यामुळे आम्हाला खेळायला जावंसं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यांनी मला दुकानामध्ये बसून ठेवल्यामुळेच मी आज घडले किंवा मला त्या विषयाची आवड निर्माण झाली. माझे व्यवहारिक ज्ञान परिपक्व झाले आणि मला MSc मध्ये गणित हा विषय घ्यायची इच्छा निर्माण झाली. BSc झाल्याच्या नंतर मी अप्पा पुढे सहज म्हणलं की अप्पा मला आणखी शिकायचे. त्यावेळी लग्नाचा विचार चाललेला होता, पण तरी अप्पा म्हणले की बर ठीक आहे, पर्याय कुठला आहे. मी म्हटलं औरंगाबाद. औरंगाबाद म्हणल्याच्या नंतर अप्पा म्हणले की नको, तेवढ्या दूर नाही जाऊ शकत आपण. मग दुसरा कुठला ऑप्शन आहे का. तर मी लातूर म्हटल्याच्या नंतर लगेचच अप्पाने होकार दिला की जा बाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेव की आपला जो पाऊल आहे तो सरळ पाडायचा. पाऊल कधीही वाकडा पडू देऊ नकोस. अत्यंत प्रामाणिक राहा आणि सरळ मार्गाने चालत राहा. आणि हीच शिकवण घेऊन मी माझे आतापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि प्राध्यापक या पदांपर्यंत जाऊन कोणतीही गोष्ट असेल त्यामध्ये मी कधीही अप्पाचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढे गेले नाही. आणि अप्पांनी खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केले, दिशा दिली. आज अप्पांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या प्रसंगी मी अप्पांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देते. तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. तसेच त्यांनी त्यांचा इथून पुढचा जो वेळ आहे ते त्यांचे नातवंड आणि पतवंड यांच्यासोबत आनंदाने घालवावा, हसत खेळत घालवावा अशीच मी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. बसवराज अप्पा एक उत्कृष्ट कीर्तनकार, गायक म्हणून ओळखले जातात. अतिशय प्रामाणिक, शब्दाला पक्के, आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आदर सर्व समाजामध्ये केला जातो. मी दगडूपंडितनाथ मुंडे. नमस्कार. आज बसवप्पा यसके यांचा 75 वर्षाचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा. माझे आणि बसवप्पाचे लहानपणापासूनचे संबंध चांगलेच आहेत. मी ते तुमच्याकरता खूप प्रेमी चांगली आहेत आणि त्यांच्याकरता आम्ही पण आहे. असं बसवप्पाचं कौतुक करायला गेलं तर मला काही थोडं सांगता येणार. बसवप्पा असे की कोणाच्या बी मदतीला किंवा सुखदुःखा समजावून सांगण्यात त्यांची बुद्धी आणि त्यांचं मन खूप चांगले आहे. याच्या काळी त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आज तुमचा दिवस चांगला झालेला आहे. मार्गदर्शन म्हणजे काय. मी सुरुवात माझी करता येळस मी गाडी घ्यायला जाऊ लागलो तर त्यावेळेस म्हणजे आप्पा तुम्ही गाडी घेण्याऐवजी शेती घ्या, टिकाऊ वस्तू घ्या असं त्यांनी मला सांगितलं. आणि मी ते गाडीचे कागद परत आणले त्यांच्या म्हणण्यावरून. त्यांच्या शब्दामुळं किंवा त्यांच्या बोलण्यामुळं किंवा त्यांच्याच आशीर्वादामुळे माझी जमीन सुट्टी पार पडली. एक काही आम्ही बसवप्पा सिंगापूरला महादेवाला जायचं ठरलं. त्या वेळेस ते आणि त्यांच्या घरचे आम्ही गाडी घेऊन सिंगापूरला निघालो. वाटानी जातानी कुठेही त्यांनी पाणी प्यायचं नाही. मोटर चालू दिसली तरच पाणी प्यायचं. तर त्यांचं सोहळा आहे की कुठं आम्ही हॉटेलवर उभं राहायला गाडी उभी केली तर ते गाडीच्या खाली उतरले तरी हॉटेल तर काही घेत नव्हते, खात नव्हते. आणि त्यांच्या सोहळ्याचं तोल मोल करता येणार नाही एवढं सोहळं त्यांनी कुठे बंद पाळलं. आणि सिंगापूरला गेल्याच्या नंतर चुकून येता येळेस त्यांच्या जे दुधाच्या दशम्या होत्या त्या तिथं इसरल्या. वाटाची शेंगदाण्यावर मुरमुऱ्यावर घरापर्यंत आले. वाटाची पाणी मोटर चालू असली तरच पेत होते, नाही तर पाणी कुठं पिले नाही. मग मी त्यांना वाटतच म्हणलो की आता ह्याच्या पुढं तुम्हाला कुठंतरी गावाला चला असं म्हणणार नाही. तुम्ही उपाशीने आम्ही जेवायचं.
ते मला बरोबर वाटत नाही. पण ते मला म्हणले आम्हाला काहीच वाटत नाही, उपास लोकांना लागत नाही ना भूक लागत नाही. हे कुटुंब आमच्या जवळून आहे आणि त्या कुटुंबाला नागनाथ प्रभूनं आशीर्वाद दिलेला आहे, देणार आहे. बसप्पा एसके यांना सुख समृद्धी व आरोग्य लाभो. अशा या निर्मळ तेजस्वी व्यक्तिमत्व बसवराज अप्पा येसके म्हणजेच आमचे आजोबा हे आम्हाला नेहमीच आमच्या आयुष्यात प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून राहतील. अशा माझ्या आजोबांना आरोग्यमय जीवन लाभो व त्यांच्या मनातील सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करो हीच गुरुमाऊलींच्या चरणी व भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना. गुरुवे, भगवान नागनाथ प्रभूच्या पावनभूमीमध्ये चाललेला हा एवढा मोठा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे आधारस्तंभ बसवेश्वरप्पा एसकेजी यांनी शिवसंप्रदायाची परंपरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. आणि कुठलेही कार्य असेल तर त्या कार्यामध्ये आचार विचाराची परिपूर्णता व समाजामध्ये एकमेकाशी लावलेला बंधुप्रेम आणि त्या खातर या कार्यक्रमाची परंपरा पाहता पाहता त्यांनी संप्रदायाचं काम करता करता आज त्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहे. हे एक आपल्या जीवनातला एक वैभव आहे. नव्हे तुमच्या माझ्या जीवनातल्या एका समाजाच्या आणि सामाजिक कार्याचे समाज पुरुष असल्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल आपण सर्वांनी गौरव केला पाहिजे. आणि 75 वर्षाचा अमृत महोत्सव आहे. 25 वर्षे झाले का रौप्य महोत्सव म्हणतो, 50ला सुवर्ण महोत्सव आणि 75 अमृत महोत्सव आणि 100ला शताब्दी उत्सव आपण किंवा संवत्सरिक उत्सव असं आपण म्हणतोय. या दृष्टीने त्यांनी हे कार्य अविरत केलेलं आहे आणि त्या कार्याबद्दल अप्पांची सुद्धा त्यांच्या पाठीमागे फार नितांत श्रद्धा होती. आजही अप्पाच्या कार्यक्रमाला धावून येतात व आपली मंडळ सर्व घेऊन त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. त्यांच्या या दीर्घ आयुष्याबद्दल मी जीवे शरद शतम, पश्य शरद शतम, भद्रे शरदम शतम अशा प्रकारची मी त्यांच्या जीवनामध्ये शतायुषी व्हावो अशी मी भगवान अप्पांच्या चरणी, नागनाथ प्रभूच्या चरणी, मन्मथ माऊलींच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि त्यांचं हे आयुष्य झालेलं तर सुखरूप झालेलं आहे. भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून वारंवार अशी समाजाची सेवा घडावी अशी मी प्रभूकडे अपेक्षा करतोय. शिवंभुर्या. या अमृत महोत्सव प्रसंगी आपल्या सर्वांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.